मी बंडखोरी करून महिला आघाडी माझ्या सोबत आहेत, म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथ असल्यामुळे मी हे फॉर्म भरलेला आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी काहीही चर्चा केलेली नाही, कोणतीही तगूस केलेली नाही. त्यांचा विरोधच आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं देखील, पण आम्ही आमच्या विषयावर ठाम राहिलो. अजून त्यांना मर्जीत घेऊन आम्ही हे केलेलं नाही. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार माझ्या विरोधात दिलेले होते ते आजही पक्षामध्ये उपशहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, त्याच्यामुळे माझ्यावरही कारवाई होणार नाही याची मला खात्री आहे. मी बंडखोरी करून महिला आघाडी माझ्या सोबत आहेत, म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साथ असल्यामुळे मी हे फॉर्म भरलेला आहे. शिवसेनाला ही जागा सुटावी अशी अपेक्षा होती, मात्र सुटली म्हणून नाराजी आहे, त्याच्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केला आहे. नाही, असं काही नाही, नाराजगी काहीच नाही आहे. शिवसेना पक्षाकडून नाही आहे, ही अपक्ष उमेदवारी आहे. आज महिलांना एक संधी मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. त्याच्यासाठी आम्ही आमच्या नगरसेविका रेश्माताई काळे यांच्याशी बोललो. त्यांची देखील इच्छा होती, एक महिला म्हणून नेतृत्व मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमची युतीच आहे, मित्र पक्ष आहे, तर लढत देखील मैत्रीपूर्ण होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. जळगाव इथला ही जागा शिवसेनेला मिळावी अशी सगळं आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र ही जागा नाही मिळाल्याने नाराजी आहे का? 100% नाराजी नाही, पण जागा आम्हाला मिळेल, कारण मिळायची अपेक्षा होती. नगर परिषदला आपल्याला सगळ्यांना माहिती आमचा स्ट्राईक रेट चांगला होता. लोकसभेला आम्ही 100% परफॉर्मन्स केलेला आहे. विधानसभेला आम्ही या शहराला 100% परफॉर्मन्स करून निकाल दिला आहे. खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. तर आमची ही फक्त एक सौम्य मागणी होती की आम्हाला ही जागा सुटायला पाहिजे. ती जागा सुटली नाही, आम्ही पण काही विचार करून ठेवलेले होते, म्हणून आमचं काय नाही, मैत्रीपूर्ण ही लढत असेल. यश आलं तरी सामोरे जायचं आहे, अपयश आलं तरी सामोरे जायचं आहे. चर्चा करून हा फॉर्म भरलेला आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी काहीही चर्चा केलेली नाही, कोणतीही तगूस केलेली नाही. त्यांचा विरोधच आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं देखील, पण आम्ही आमच्या विषयावर ठाम राहिलो. अजून त्यांना मर्जीत घेऊन आम्ही हे केलेलं नाही. उमेदवार आहे ते शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पक्षाने जर कारवाई केली आपल्यावर, त्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत, पण त्या शिवसेना संघटनेच्या पदाधिकारी नाही आहेत. आणि या लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. जर असे काही क्रायटेरिया असते तर त्यांचा फॉर्म देखील घेतला गेला नसता, तर त्यांचा फॉर्म देखील भरला गेलेला आहे. आणि मैत्रीपूर्ण आहे ना, मैत्रीपूर्ण लढत कायम राहणार म्हणजे शेवट. हो, 100% शेवटपर्यंत ही उमेदवारी राहील. खूप दबाव येऊ शकतो तुमच्यावर, नेत्यांकडून दबाव येऊ शकतो, उमेदवारी कायम राहील. येऊ द्या ना दबाव. आम्हाला शिवसैनिक असो की धनुष्यबाणावर निवडून आलेले नगरसेवक असो, आम्हाला मानणारा वर्ग असो, त्यांचे मतदान पडतील, त्यांचे आशीर्वाद मिळतील ही आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि अपयशालाही देखील आम्हाला सामोरे जायची तयारी आहे, पण कोणाच्याही विरोधात किंवा कोणत्या पक्षाच्या विरोधात हा फॉर्म आम्ही भरलेला नाही. आम्ही आमचा हक्क मागितला, हा आमच्या हक्कासाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे. गिरीश महाजन म्हटले आहे की जे कोणी बंडखोर असतील त्यांची नाराजी दूर केली जाईल, कुठेही बंडखोरी होणार नाही, आणि ही बंडखोरीच केलेली आपण काय सांगाल? याला तुम्ही बंडखोरी म्हटली तरी चालेल, पण आमची अपेक्षा मैत्रीपूर्ण लढतीची आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राचं सर्वीकडे बघा, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवारी केलेली असेल तिथे त्यांच्या समोर देखील फॉर्म आले असतील मित्र पक्षाकडनं, तर त्या गोष्टी होणारच आहेत. हे प्रतिउत्तर आहे का आपल्या वतीनं पक्षाला? नाही, प्रतिउत्तर नाही म्हणणार, हा आमचा हक्क होता, आम्हाला ही जागा पाहिजे होती. आम्ही ती आमच्या वतीने शिवसेनेकडनं नाही, पण एक महिला नगरसेविका म्हणून महिला आघाडीकडनं आम्ही ही उमेदवारी मागलेली होती. आम्हाला नाही मिळाली, आम्ही फॉर्म भरलेला आहे. आज महायुतीचे उमेदवार होते नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एक आमदार अमोल पाटील सोडले तर बाकीच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. प्रतापराव पाटील असतील, आपण असाल, विष्णुभाऊ बंगाडे असतील, जेही मुख्य पदाधिकारी होती यांनी पाठ फिरवली. कुठेतरी नाराजी आहे का त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे? नाराजी मुळीच नाही. त्यांचा निरोप आला असता आम्हाला तर आम्ही 100% गेलो असतो. प्रताप भाऊ त्यांच्याकडे कीर्तनाचा कार्यक्रम, वेगळे कार्यक्रम चालू आहे, तिथे होते. किशोरप्पा पाटील यांचे सुपुत्र आमचे तिथे भाऊ होते. नंतर चंदू अण्णा सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे होते. तर पक्षातून 2-3 प्रातिनिधिक स्वरूपात लोक तिथे होते त्यांचा फॉर्म भरण्यासाठी. पण आमची इकडे तयारी चालू असण्या कारणाने आम्ही सगळे नगरसेवक आम्ही एका बाजूला होतो, म्हणून आम्ही आमची फॉर्म भरायची तयारी असताना आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो. महायुतीच्या उमेदवाराचं काम नाही करणार आहे का? महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचा प्रश्न येत नाही. आमचा असं मैत्रीपूर्ण लढत आहे. काम फक्त आता मतदार करेल. मग ते महायुतीच्या कोणत्या उमेदवाराला मतदान करतील, बंडखोराला देतील
की चिन्हावर असलेल्या उमेदवार देतील तो त्यांचा प्रश्न, पण हा विषय कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही पक्षाच्या विरोधात हा फॉर्म भरलेला नाहीये. आमची इच्छा होती, शिवसैनिकांची इच्छा होती, म्हणून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. मी आज माझी उमेदवारी इथे भरलेली आहे. आपण पाहत असाल गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जे आमदार ह्या निवडणुकीमध्ये उभे होते किंवा निवडून आलेले होते त्यांनी कुठलाच विकास या जळगाव जिल्ह्याचा केलेला नाहीये. आणि मी माझी पत्नी गेल्या 3 पंचवार्षिकमध्ये भुसावळ शहरातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडणूक लढवलेली आणि जिंकून सुद्धा आलेली आहे. मला स्थानिक जे जनतेचे प्रश्न आहे ते मला त्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी हे प्रश्न घेऊन हे निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मी ह्या निवडणुकीमध्ये मला जनतेचा आणि नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल आणि मी निवडून येईल. महायुतीमध्ये ही जागा भाजपला गेलेली आहे. भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे साहेबांच्या सूचना होत्या की सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा, मात्र असं असताना पण आपल्याकडून अपक्ष अर्ज दाखल झाला आहे. आता ज्या भुसावळमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये आमची शिवसेना भारतीय जनता पार्टीची भुसावळमध्ये युती असताना सुद्धा मी माझी पत्नी ज्या वार्डातून उभी होती त्या वार्डात भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवार उभा केलेला होता. त्यामुळे मी सुद्धा आज जरी वरतून शिवसेना भाजपाची युती असली तरी सुद्धा मी इथे अपक्ष उमेदवारी माझी भरलेली आहे. तुम्ही कोणी- युती कोणी- धर्म कोणी आहे? कोणाच्या नावाने अर्ज दाखल झाला? माझ्या दीपक काशीनाथ धांडे, मी स्वतःच उमेदवार आहे. युती धर्म न पाडला तर तुमच्यावर पक्ष कारवाई करेल, कसं झालं तुम्ही सांगा? आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार माझ्या विरोधात दिलेले होते ते आजही पक्षामध्ये उपशहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, त्याच्यामुळे माझ्यावरही कारवाई होणार नाही याची मला खात्री आहे.